हे आपलं मोठं नॉर्मल साईजचं ॲपल आहे आणि हे छोटे छोटे बेबी ॲपल याला म्हटलं जातं. काही मित्रांनो, सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. तर इडली बनवली आहे बघा. काय झालं माहिती का, आज सकाळी सकाळी अथांगची शाळा आहे. आज अथांगचा शाळेचा पहिला दिवस. तर बघूया आपला अथांग काय म्हणतो. आणि आता 1 महिन्याची सुट्टी, म्हणजे जवळपास 20 सप्टेंबरपासून त्याला सुट्टी लागली होती. सॉरी, सप्टेंबर नाही, जुलैपासून, जुलै ऑगस्ट पूर्ण महिना, ऑगस्टचा पूर्ण महिना, म्हणजे जवळपास 1.5 महिन्याची सुट्टी झाल्यानंतर आता अथांगची काय रिॲक्शन असते शाळेला जाण्यासाठीची ती बघूया. चला. ब्रेकफास्ट. ओ ओ बर, किती दिवसातून चालले अथांगला सोडवायला? 1.5 महिन्यानंतर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि इकडे बघा आपलं अथांगची इच्छाच नाही आज स्कूलला जायची. स्कूलला जायचं ना अथांग? इट्स सो बोरिंग. सरळ सांगतेय का? बोरिंग नाही आहे अथांग, स्कूलला जायचं असतं. स्कूलला छान छान मज्जा असते. चला मित्रांनो. काय अथांग? काय म्हणतोय स्वरा? मम्मीला वाटतं की स्कूल बोरिंग नाही. अच्छा. हा, काय? डॅडी दाखव म्हणतोय. डॅडी दाखव इकडे, डॅडी दाखव. हा, डॅडी ड्रायव्हिंग कार. चला मित्रांनो, आरती केली आणि असा अथांगचा शाळेचा पहिला दिवस म्हणून आम्ही सगळेच चाललोय त्याला सोडवायला. 1.5 महिन्यानंतर तो शाळेत जातोय. आणि कालपासून तो म्हणत होता, नो इट्स लॉंग हॉलिडे नाव, आय डोंट वॉन्ट टू गो टू स्कूल, असं म्हणत होता तो. आता बघूया काय करतो, बघूया. स्कूलला पोहोचल्यावर बोलते. वातावरण बघा, अशा कुंड्या बघा. आता ह्या कुंड्या, आता हे फुलं मरून जातील हळूहळू, कारण थंडी सुरू झालेली आहे. फुलं सुकायला सुरुवात होऊन जाईल. तर थोडा वेगळा लुक आपल्याला दिसेल. पानांची गळती सुरू झालेली आहे. आणि आमच्या शहरामध्ये आज पाऊस आहे. इथे असा पावसाळा वेगळा सीझन नसतो. हे बघा, शाळेची मुलं रस्ता क्रॉस करताना अथांगची शाळा आलेली आहे. रस्त्याने देखील मुलं स्कूलला चाललेली आहे, बघू शकता. हे बघ, हे झाड कसं झालंय काळं काळं, म्हणजे त्याचे पानच तसे. चला, आपण अथांगला आता स्कूलला ड्रॉप करूया. बघूया अथांगची रिॲक्शन काय असतात. अथांगची स्कूल आहे. तर मित्रांनो, अथांग तर शाळेत गेला. घरी येताना मला हा बोर्ड पहिल्यांदाच दिसला बघा. घराचं जे रूफिंग असतं ना, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. इथे काय नोटीस लिहिली, वी विल बी कटिंग द हेज अलॉंग साईड द अलॉटमेंट ऑन द सप्टेंबर ॲट प्लीज कॅन यू प्लीज पार्क दॅट साईड ऑफ द रोड. ओके, हां हां हां. आमच्या इथे ना एक शेती अलॉटमेंट आहे, त्याच्या कडेला आहे ना पार्किंगसुद्धा करतात लोक, कार पार्क करतात. तर ते कट करायचं आहे. तर इथे स्ट्रीट लाईटला ही नोटीस लावण्यात आलेली आहे. तर इथे सुद्धा पार्किंग आहे बघा. आणि आधीचा बोर्ड होता तो रूफिंगचा होता. इथे बघा, हेज कटिंग. तर आधीच बोर्ड लावलेला आहे. हेज कटिंग कुठे चालू आहे दाखवते तुम्हाला. आता हे बघा, साईडला, माझ्या उजव्या साईडला बघा, तुमच्या उजव्या साईडला पण बघितलं तरी चालेल, झाडांची लाईन दिसते. आता इथे डेट वगैरे सगळी दिली. इथे झाडांची लाईन दिसते. आणि पुढे बघा, लाईट दिसतोय, एक ट्रॅक्टर पण दिसतोय. तर कटिंग चालू आहे. ही कटिंग कशी काय केली जाते जवळ गेल्यावर दाखवतेच मी. पण त्यांनी बघा ना किती छान नोटीस वगैरे लिहून ठेवलेली होती. आधीच लिहिलेली असणारी. आता मी या रस्त्याला आलेली नाही. युकेत सुद्धा खड्डे आहेत बघा रस्त्यावर, असं काही नाही. पण हे लवकर रिपेअर होतील, लवकर काम होतं. ज्या गोष्टी, ज्याची कंप्लेंट झाली ना त्याची लगेच दखल घेतली जाते, हेच दाखवायचं आहे. त्यानंतर इथे बघा, आता ही जी झाडं आहेत ना खूप वाढली, त्यामुळे काय झालं, पादचारी मार्ग ब्लॉक झाला आहे. तर तिथली आता कटिंग सुरू आहे. हा पादचारी मार्ग आहे. इथे शेती अलॉटमेंट आहे मित्रांनो. हे बघा, हे शेती अलॉटमेंट आहे एवढं. आणि त्याच्या कडेला ही अशी कंपाऊंडला लावलेली ही झाडं आहे शोभेची. तर तिचं एक छान कटिंग करावं लागतं, कारण ती एडीवाकडी कशीही वाढतात. तर बघा तुम्ही कशा पद्धतीने हे कट केलं जातं. आता वरून कट करणं शक्य नसतं, तर त्याला अशा मशिनरीज वापरून हे कट केलं जातं. बघा कशी कटिंग चालू आहे. तर मी अथांगला सोडून आले, घरी चालले. आणि स्वराला सुद्धा शाळेत सोडवलेलं आहे. घरी जाताना मला हे दिसलंय. आणि तुम्हाला कसं वाटतंय बघून कमेंट करून सांगा. तर इथं ओळखीचे एक दादासुद्धा दिसलेत, ते पण त्यांच्या मुलीला सोडवायला गेले असणार. अथांगचीच मैत्रीण आहे. आणि इथे बघा आता कटिंग कशी चालू आहे, अगदी जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, दिसलं.
बघा किती शिस्तीशीर काम चालतं बघा ना तुम्ही. एकदम छान. एकदम इथे पण बोर्ड लावलाय बघा, इकडून मागच्या साईडने येणारे आणि पुढच्या साईडने येणाऱ्या लोकांसाठी दोन्ही साईडकडे सूचना फलक आहे. चला आता घरी जाऊया. ओट्स खाते या नाश्ता करायला. हे बघा ओट्स. थंडी सुरू झालेली आहे. गरमागरम ओट्स केलेत बघा. त्याच्यात पण आपल्या भोपळ्याच्या बिया हिरव्या आणि पांढऱ्या ज्या बिया दिसत आहेत ह्या त्या सूर्यफूल बिया आहेत. केळी टाकली आणि ओट्स आणि दूध आणि थोडासा गूळ टाकलाय. तर याच्यामध्ये ना वाळलेले पपईचे तुकडे सुद्धा आहे बघा. इथे दिसलं असेल तुम्हाला ऑरेंज कलरचं आहे बघा. हे बघा हा वाळलेला पपईचा तुकडा आहे. तर छान लागतं ते. इथले ओट्स जरा चांगले असतात खायला. तर घाई असेल तर मस्तपैकी दूध ओट्स, चहा वगैरे मी काय बनवत नाही मग दूध ओट्स असेल तर अशा पद्धतीने नाश्ता करते. हे बघा मी नाश्ता करते. या जेवायला मस्तपैकी. नाश्ता करायला या, जेवायला नाही नाश्ता करायला या. मी नाश्ता करून घेते मग तुमच्याशी बोलते. बाय. आज मस्त ऊन पडलेलं आहे, थंडी पण आहे आणि सकाळी पाऊस झाला आणि आता ऊन पडलंय. तर थोड्या वेळाने कपडे वाळत टाकेल. सध्या बसले मी कम्प्युटरवर, माझं जरा काम आहे तर ते काम करते. लॅपटॉपवर बसलेले आहे, कम्प्युटरवर नाही. तर लॅपटॉपवर काम आहे माझं तर मी ते कंप्लीट करते. थोडेफार स्टडीज करते आहे. ज्या कम्प्युटरच्या लँग्वेजेस असतात त्याचा मी स्टडी करते ऑनलाईन. तर सध्या काही प्रोजेक्ट्स वगैरे आहेत तर ते करते आहे. चला मित्रांनो माझं काम करून घेते. आथांग घरी नाही तोपर्यंतच मी डेडिकेटेडली करू शकते, नाही तर तो खूप त्रास देतो. त्याच्यामुळे मग लक्ष राहत नाही माझं व्यवस्थित. तुम्हाला म्हणतो लॅपटॉप बंद कर, नको करू असा करतो. त्याच्यामुळे तो नाही तोपर्यंत करून घ्या पटापट जे होईल ते. आणि तो शाळेतून आल्यावर मग थोडा वेळ त्याला अर्धा एक तास खाऊ घालायला. हे बघा ऊन येतं जातं, भरपूर कडक ऊन पडलेलं आहे आणि माणसाने सूर्यासारखं असावं. मी सूर्याकडे बघूही शकत नाहीये, एवढा प्रखर तो सूर्य आहे. आपणही असंच झालं पाहिजे, बरोबर की नाही. घरातली कामं बघा तशीच पडली, ब्लँकेट्स वगैरे स्वराचा. आता ही स्वराची रूम येते तर मी काय करते माहिती का, डबा वगैरे करून दिला की माझे जे कामं आहे लॅपटॉपचे वगैरे ते फटाफट करते. कारण मुलं घरी नसतात, मला एकांतात वेळ मिळतो तर ते 3-4 तास मी माझ्या लर्निंगसाठी देते. आणि मग बाकीचे ज्या गोष्टी आहे घरातला पसारा वगैरे आथांगला सांभाळताही कंप्लीट होतो. तर चला मी माझं काम करते आणि मग आथांगला घेऊन आल्यावरच भेटते. चला UK मधील रस्त्यावर मला एक झाड दिसलं आणि त्याला दिसले हे बेबी ॲपल. मग मी थोडेसे कट करून आणले तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघा हे आपलं मोठं नॉर्मल साईजचं ॲपल आहे आणि हे छोटे बेबी ॲपल याला म्हटलं जातं. काही लोक खातात, काही खात नाही. तर माहिती नाही का नसतील खात. तुम्ही कधी खाल्लंय का असं बेबी ॲपल? हे बघा अशा पद्धतीचे हे बघा हुबेहूब. आणि कट केल्यावर कसं दिसतंय बघा, कट केलेलं आहे मी इथे. त्याच्या बिया वगैरे सेम ॲपल आहे. बेबी ॲपल म्हणजे अगदी बोराच्या साईजचा, आपले जे गावरान बोरं असतात त्याच्या साईजचे आहे. म्हणजे द्राक्ष केवढा असतो एक द्राक्ष तेवढ्या साईजचं हे ॲपल आहे. आणि हे आहे मोठं ॲपल. तुम्ही यातलं कोणतं ॲपल खाल्लं आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बेबी ॲपल मी पण ट्राय केलं नाही, जस्ट मी तोडून आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता पानही फ्रेश आहे. तर जास्त काही तोडले नाही मी, भरपूर त्याला घडच लागलेला आहे. तर हे असं मिनी ॲपलचं झाड बघायला तुम्हाला आवडेल का? जर तुमच्या कमेंट मला आल्या पॉझिटिव्ह तर मी नक्कीच तुम्हाला हे झाड दाखवेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हे झाड तुम्हाला बघायला मिळेल. ज्यांना हे मिनी ॲपलचं झाड बघायचं आहे त्यांनी मला कमेंट करा यस. चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.